ब्रेन स्ट्रोक म्हणजेच लकवा हा फक्त मोठ्यांना नाही तर लहान मुलांना देखील होऊ शकतो. आज आपण ब्रेन स्ट्रोकची कारणे काय, लक्षणे काय, उपचार आणि लहान आणि मोठ्यांच्या स्ट्रोकमधील काय फरक आहे याबद्दल चर्चा करणार आहोत. स्ट्रोक दोन प्रकारचे असतात. पहिला म्हणजे हिमोरेजिक स्ट्रोक, यामध्ये मेंदूमधील रक्तवाहिन्या फुटून मेंदूमध्ये रक्तस्राव होतो. आणि दुसरा म्हणजे थ्रोम्बोटिक स्ट्रोक, यामध्ये रक्ताच्या गाठी रक्तवाहिन्यांना ब्लॉक करतात, त्यामुळे रक्तप्रवाह बंद पडतो. त्यामुळे ब्रेनच्या ज्या एरियामध्ये या रक्तवाहिन्या रक्तपुरवठा करत होत्या त्या एरियाचं काम सुरळीत पार पडत नाही आणि म्हणून स्ट्रोकची लक्षणे दिसतात. स्ट्रोकची लक्षणे लवकर ओळखली आणि लगेच उपचार केले तर स्ट्रोक पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट होते. तर याचे सिम्पटम्स काय हे आपण जाणून घेऊयात. अचानक शरीराच्या एका बाजूला कमजोरी येणे, हात पाय उचलता न येणे, चेहरा वाकडा होणे, स्पष्ट बोलता न येणे, अचानक डोके दुखायला लागणे, चक्कर येणे किंवा शरीराच्या एका बाजूला झटका येणे, पीठ येणे, कधी कधी व्यक्ती बेशुद्ध होणे ही स्ट्रोकची लक्षणे आहेत. लहान मुलं आणि मोठी माणसं यांच्यामध्ये स्ट्रोकची कारणं वेगवेगळी असतात. लहान मुलांमध्ये जन्मजात असलेला हार्ट डिसीज किंवा काही मुलांचं रक्त गोठण्याचा आजार असतो, यामध्ये रक्ताच्या गाठी बांधतात आणि स्ट्रोक होतो. तसेच सिकल सेल ॲनिमिया, ब्रेन इन्फेक्शन्स, हेड इंजुरी यामुळे सुद्धा लहान मुलांमध्ये स्ट्रोक होऊ शकतो. तर मोठ्या माणसांमध्ये हायपरटेन्शन, डायबिटीज, स्मोकिंग, रक्तातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढणं, स्ट्रेसफुल लाईफ या कारणांमुळे स्ट्रोक होतो. ब्रेनच्या बाबतीत असं म्हटलं जातं की टाइम इज ब्रेन, म्हणजेच स्ट्रोक झाल्यानंतर जितका उशीर तुम्ही याचे डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट करण्यासाठी लावाल तितकाच ब्रेन डॅमेज वाढत जातो. त्यामुळे अशी लक्षणे दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. CT स्कॅन किंवा MRI करून स्ट्रोक हिमोलिटिक आहे की थ्रोम्बोटिक हे आपण आधी तपासतो आणि त्यानंतर योग्य ती ट्रीटमेंट सुरू करतो. ट्रीटमेंट नंतर 3 ते 4 दिवसांमध्ये रिकव्हरी दिसायला सुरुवात होते. त्यानंतर आपल्याला या पेशंटमध्ये फिजिओथेरपी आणि व्यक्तीला बोलण्यामध्ये प्रॉब्लेम असेल तर स्पीच थेरपी करावी लागते. या ट्रीटमेंटने स्ट्रोक पेशंट्समध्ये खूप चांगल्या प्रकारे रिकव्हरी दिसून येते. तर मित्रांनो, जागरूक राहा आणि असे सिम्पटम्स दिसल्यास लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्या. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना ब्रेन स्ट्रोक विषयी योग्य ती माहिती मिळेल.